श्री स्वामी समर्थ, श्री समर्थ योगी मित्र मंडळद्वारे आज मी एक तुम्हाला अनुभव सांगत आहे त्यांच्याद्वारे की माझं जेव्हा जेव्हा एक्झिबिशन्स असतं तेव्हा आमचं जे सामान जे असतं ना ते एक्झिबिशनला पोहोचवायचं काम एक टेम्पोद्वारे होतं. तर रेग्युलर टेम्पो आमचे फिक्स झालेले असतात. अशात एक वेळ झाले की टेम्पो फिक्स झालेला होता. रात्री तिथे सामान भरण्यात आलं माझ्या टेम्पोमध्ये आणि दुसऱ्या दिवशी तो टेम्पो एक्झिबिशनच्या ठिकाणी पोहोचणार होता सकाळी 7-8 पर्यंत. तर हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही सकाळी 7 वाजता गेलो तेव्हा ना टेम्पो हा गायब झालेला होता पूर्णपणे. म्हणजे टेम्पोचा ड्रायव्हर होता पण टेम्पो नव्हता. तर ड्रायव्हर मला काय बोलला की जिधर मैंने पार्क किया ना तिथे मी गेलो तर माझा टेम्पो दिसला नाही. तर शेवटी आम्ही त्याच्या मालकाला कॉन्टॅक्ट केला तर मालक फोन उचलत नव्हता. मग आम्ही कसेबसे त्या मालकाच्या घरी पोहोचलो आणि बघितलं तर तो पण आमच्या जिथे तो पार्किंग मध्ये एक बीएमसीचं पार्किंग होतं तिकडे आणि आम्ही तिथे पोहोचलो तर टेम्पो नव्हता. खूप त्रास झाला होता आणि एक्झिबिशनची सुरुवात होती. तर या वेळेला करायचं काय? तर त्यावेळेला पोलिसांची मदत तर घ्यावी लागणार होतीच. तर पोलिसांचं म्हणजे एकदम म्हणजे मोठी लेवल लागणार होती. ते माझी काही फारशी का ओळख नव्हती. पण जे आयोजक होते त्या एक्झिबिशनचे मिनल मोडीकर म्हणून त्यांनी माटुंग्याला फोन केला आणि त्या डीसीपींना फोन करून सांगितलं की असं असं माझ्या माणसाचा टेम्पो तुम्ही जरा बघा. पण ज्या वेळेला ते सगळे पोलीस गाड्यांचा ताफा घेऊन त्या ठिकाणी पोहोचले ना तेव्हा मला काय माहिती नाही काहीतरी झालंय की लोकांना माहिती पडली की काहीतरी ही व्यक्ती आहे की स्ट्रॉंग आहे की एवढं सगळं घेऊन आलं टेम्पो शोधण्यासाठी. त्यावेळेला तो टेम्पो कुठेतरी भलत्या ठिकाणी पार्क झालेला होता आणि तो पार्क का केला होता त्यांच्या का ती मिली बघत असेल काय असेल व्हॉटेवर काय मला माहिती नाही. पण तात्काळ तेव्हा आम्ही स्वामींचा जो धावा घेतला होता ना माझ्या घरी आईने घेतला होता मी घेतलेला की तो टेम्पो मिळालाच पाहिजे. माझं सगळं सामान आहे. तर लगेच 1-2 तासामध्ये तो टेम्पो मला त्यांच्याद्वारे तो मिळाला. पोलिसांनी मला मदत केली, सगळ्यांनी मला मदत केली आणि तो टेम्पो सुखरूपपणे पोलिसांनी सोडून एक्झिबिशनच्या स्थळी झाला. की हे जे होतं ना की चांगलं वाईट पण आपण जे चांगलं काम करत असतो ना तेव्हा ते चांगलंच घडतं. तेव्हा त्यामुळेच मला स्वामींच्या धावामुळे तो मला टेम्पो मिळाला, मार्ग मिळालेला आहे आणि ते प्रदर्शन सुद्धा खूप चांगल्याद्वारे आमचं यशस्वी झालं.